आबासाहेब, आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत ते केवळ बळ मागण्यासाठी. आम्हाला बळ द्या, हिम्मत द्या. कारण आम्ही जो निवाडा करतो आहोत तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे. चांगल्या वाईटाचे अनेक पदर आहेत त्यात. त्या निवाड्यातील आरोपींसमोर आम्ही लहानाच्या मोठ्या झालो, त्यांच्याच समोर वाढलो. पण ही नाती सगळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला घटकारस्थान, खलांचे डोंगर आणि आपल्याच राजाला संपवण्याचा अविचार. आबासाहेब, आम्हाला ठाऊक आहे, रायगडावर येणारा प्रत्येक माणूस हा तासून पुसून घासून आणला होतात आपण. पण तुम्ही गेलात आणि तुमच्या नंतर इथल्या माणसांच्या महत्वाकांक्षांना विखाराचे धुमारे फुटले. स्वराज्याची, सद्भावनेची सावली त्यांना टोचू लागली आणि मग कटक कारस्थानं सुरू झाली. आम्हाला त्याचाच न्याय करायचा आहे. न्याय करून तुमची स्वराज्य जीवन निष्ठेची मान उंचवायची आहे आम्हाला. आम्हाला बळ द्या आबासाहेब. तुमच्यातील कठोरता यावी, आऊसाहेबांच्या करारीपणाचे भान सुटू नये म्हणून आम्हाला आशीर्वाद द्या. आम्हाला आशीर्वाद द्या आबासाहेब. आबासाहेब, हा निवाडा झाल्यानंतर न्यायालाही आमचं कौतुक वाटावं अशी शक्ती द्या आम्हाला. कविराज, महाराणी येसूबाई साहेब अजून दरबारात आल्या नाहीत. राणी साहेबांना तशी देर होत नाही. निरोप पाठवलाय, परंतु कामकाज सुरू व्हायला थोडासा विलंब होईल. ठीक. स्वराज्य कुलमुक्त्या महाराणी येसूबाई साहेब येत आहेत हो. सावधान, सावधान, सावधान. महाराज, दरबारात सर्वांची उपस्थिती झाली आहे. निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. सर्व आरोपींना हजर करा. हे चला रे सगळे, चला चला. राणी साहेब, प्रथम विषप्रयोगाचा निवाडा करण्यास घ्यावा. सर्वात प्रथम दरबारात येण्यास आम्हाला थोडा विलंब झाला, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण आम्ही थोरल्या महाराजांच्या पवित्र जिरेटोपासमोर उभ्या होतो. आमची समाधी लागली होती.
महाराज दरबारात आले हे आम्हा समजलं, परंतु तरीही दरबारात उशिरा येण्याचा कसूर आमच्याकडून घडला. महाराजांनी आम्हाला क्षमा करावी. यापुढे आमच्याकडून ही चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. महाराज, आम्ही काल जे म्हणत होतो तेच आजही म्हणत आहोत. राजे पन्हाळगडी असताना राजांवर विष प्रयोग करण्याचं सगळं कारस्थान हे अनाजी पंतांनीच केलं आहे. कारस्थान? मी केलं कारस्थान? हो, तुम्ही कारस्थान केलं. या कारस्थानाशी माझा काही संबंध नाही. संबंध आहे. माझा संबंध असूच शकत नाही. मी विरोध करेन, नाराजी प्रकट करेन, पण ह्या थराला जाणार नाही. आणि जाणार तरी कसा? हो, त्यावेळी मी पन्हाळगडी नव्हतोच. म्हणजे मी रायगडावर आणि राजे पन्हाळगडी. कसा विषप्रयोग करू शकतो मी? करणारा माणूस काहीही करू शकतो. तुम्हाला तसं वाटतंय ना? मग पुरावे द्या. कालच राजे म्हणाले होते पुराव्याशिवाय बोलू नका म्हणून. मग द्या पुरावे. आम्ही पुरावेही देणार. पुरावा? पण खरं पुरावा द्या. खरेच पुरावे देणार आहोत आम्ही. आम्ही ठामपणे सांगतो, सगळी सूत्र इथूनच हलवली आहेत, रायगडावरून. सैन्य संचयनीसाठी राजांचा मुक्काम पन्हाळगडी असताना रायगडावरून 2 महत्वाची माणसं गडउतार झाली. त्यातील एकाचं नाव बापूजी माळी आणि दुसऱ्याचं सूर्याजी निकम. महाराज, हे दोघेही गडउतार झाले ते अनाजी पंतांच्याच इशाऱ्यावरून. हे खोटं आहे. मी त्यांना ओळखतही नाही. आपण मध्ये बोलू नये. महाराज, हे दोघे गडउतार झाले आणि त्यांना परवाने दिले होते ते राहुजी पंतांनी. हवं तर त्यांना विचारा. चौकशी करावी. राहुजी पंत सोमनाथ, आपण पुढे यावे. रावजी पंत, आपण दरबारात जे सांगाल ते परमेश्वरास आणि शिवछत्रपती स्मरून सांगाल. परमेश्वरास आणि शिवछत्रपतींना स्मरून सांगेल. रावजी पंत, आपण बापूजी माळी आणि सूर्याजी निकम यांना ओळखता? जी. आपण त्या दोघांना पन्हाळगडावर जाण्याचे परवाने दिलेत? जी, दिले होते. 1-2 नाही तर 8-10. पन्हाळ्याला यायचे 3, कोकणात उतरायचे 2, गोव्याला जायचे 2 आणि रायगडावर यायचे असे परवाने सापडले. तुम्ही त्यांना पन्हाळगड, कोकण, बारदेशात उतरण्याचे परवाने दिले होते? हो. कोणाच्या आदेशावरून दिले होते? म्हणजे
एकाच माणसास 3-3 परवाने एकाच वेळी देण्याची पद्धत आपल्यात नाही. म्हणून विचारतो, तुम्ही ते परवाने कोणाच्या आदेशावरून दिले होते? यामागे काय रहस्य आहे? रहस्य असं काही नाही. परंतु महाराज, एखादा मनुष्य जर एकाच प्रवासामध्ये 3-4 ठिकाणी जाणार असेल तर त्याला तसे परवाने द्यावे लागतात. तुम्ही त्यांची उलट तपासणी घेतलीत? नाही. इतरांना जसे परवाने देतो तसेच त्यांनाही परवाने दिले होते. पण तेव्हा मला ठाऊक नव्हतं की ते पन्हाळगडावर जाऊन एवढी मोठी साजिश करणार आहे. महाराज, या कारस्थानाची मला खरंच काही कल्पना नव्हती. पंत, अजून सविस्तरपणे नीट सांगा. इथे तुमच्यावर कोणाचाही दबाव नाही. मी खरं तेच सांगितलं आहे. रावजी पंतांना तुम्ही खोदून खोदून विचारा, पण वदवून घेऊ नका. एवढंच. बिलकुल वदावून घेणार नाही आम्ही. ही फक्त चौकशी आहे. रावजी पंत, आपण आपल्या जागेवर जाऊ शकता. या पुढील साक्षीदार आहे पन्हाळगडावरील मोत्तद्दार. पन्हाळगडावर राजांच्या घोड्याची नाल ढिली केली तेव्हापासून या बाबू मोत्तद्दाराला सरकारी कोठडीत ठेवले. आज दरबारात त्याला साक्षीसाठी हजर केले. तुम्ही पन्हाळगडाच्या बागेत किती वर्ष काम करताय? 5 वर्ष. 5 वर्ष. तुम्ही घोड्याचे जाणकार आहात, बरोबर? जी. असं म्हणतात, घोड्याची नाल निघाली. निघू शकते? निघू शकते, लक्ष नसल्यावर. पण मी महाराजांच्या घोड्याची नाल नेहमीच तपासत असतो आणि 5-6 महिन्यातनं एकदा बदलत बी असतो. मग ही नाल कशी निघाली? नाल निघाली नाही मायबाप, नाल काढली. कोणी काढली? हा? ये नाव सांग त्यांची. कुणी नाल काढायला लावली आणि कुसुंबा कुणी पाजला त्याची नाव सांग, नाहीतर मुंडकच उडवतो तुझं. कोंडाजी बाबा, महाराज, बापूजी माळी आणि सूर्याजी निकम यांनी धाक दाखवला मला. कोणाचा धाक दाखवला? त्यांचाच. राज, आम्ही जेव्हा याला ताब्यात घेऊन विचारलं होतं तेव्हा यांनी सांगितलं की सांगितलेलं केलं नाहीच तर रायगडावरची मोठी आसामी नाराज होईल.
असं सूर्यजन बापूजी निकमनं धमकावलं होतं याला. वय ती रायगडावरची मोठी आसामी कोण हे तुला माहित होतं? नाही, पण त्यांनीच तसा मला धाक दाखवला. बाबू, तुम्ही जाऊ शकता. महाराज, या सगळ्या गोष्टींची सांगड घातली तर ती अनाजी पंतांपर्यंत येते. येते, फक्त येते. जशी ती माझ्यापर्यंत येते तशी ती दुसऱ्यांच्या पर्यंतही जाऊ शकते. कारण गडावर मोठ्या आसाम्या खूप आहेत. पण मोठी आसामी तुम्हीही आहात पंत. मोठी आसामी तर तुम्हीही आहात. म्हणून तुमच्याकडे संशयाने बघायचं का? राजमातोश्रीही आहेत, बघायचं संशयाने. महाराज, खरं सांगतो शपथेवर, या घोडा, नाल, कुसुंबा याच्याशी माझा काडीचाही संबंध नाही. माझा दादा धुतला तांदूळ आहे. खरंच मी धुतला तांदूळ आहे. केव्हाही तुम्ही चुलीवर आधानाला ठेवू शकता. ही जी बेफिक्री आहे ना पंत, याचं कारण म्हणजे सगळे साक्षीदार, सगळे सहभागी तुम्ही रीतसर संपवले. काय बोलताय हे राणी साहेब? राजे, मला माफी असावी, परंतु केवळ हे संशय घेणं हे बरं नाही. हो, हे केवळ अंधारात बाण मारल्यासारखं होईल. आणि ह्याच गोष्टीची हाय खाऊन आताही आम्ही परागंधा झालो होतो. बाकी काहीच कारण नव्हतं रायगड सोडायचं. अहो, गडावर काही घडलं तर बघणारे माझ्याकडे संशयाने बघतात. परवा बुर्जाचा दगड निसटला तर तो माझ्यामुळे. थोडी नाही, जरा जास्तच अतिशयोक्ती होत आहे. होऊ द्या, पण आम्ही खरं वास्तव तुम्हाला सांगतो. ऐका, ज्या रात्री पन्हाळगडावर 2 मारेकरी आणि 1 पहारेकरी मारला गेला तेव्हा तुम्ही गडावर नव्हतात. हो, मी गडावर नव्हतो. म्हणजे मी त्या लोकांना मारलं असा तर त्याचा अर्थ होत नाही ना. उगवला का दिवस? तो केव्हाच उगवलाय. तुम्ही आत्ता उगवताय घरात. कुठे होतात रात्रभर? हो, वाड्यातच होतो. तुम्ही गडावर नव्हतात हे खरं आहे पंत, पण त्या दिवशी अनेक जण गडावर नव्हते म्हणून तुम्ही सर्वांना दोषी ठरवणार का? तुम्ही तुमच्या घरामध्ये जे यंत्र बनवलं होतं ते काय होतं? कसलं यंत्र? हो, कसलं यंत्र ते? ती तर माझ्या नशिबाची थट्टा होती, दुर्दैवाची
ती घसरगुंडी होती की सापळा होता हे सांगण्यासाठी आम्ही यांच्या पत्नी कावेरीबाईंना बोलावू इच्छितो.